आणि आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास पुढची भूमिका घेणार असंही जरांगे म्हणतायत। 21 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार जरांगेंचं वक्तव्य। कोर्टामध्ये आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा लढतच राहावं लागेल असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। ही लढाई कशासाठी सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांना सुद्धा माहिती आहे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, मराठी ओबीसीत आहेत। जर 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं। मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। 65 आहे, हे किती टक्के देतात ते 50% वर गेलंच। परत ती चॅलेंजचा विषय आलाच। परत मराठ्यांना पुन्हा पोरांना लेकराला आमच्या पुन्हा तेच पाडे मोजायचे। आरक्षण घ्यायचं, शिकायचं, नोकरीला म्हणजे निवड झाली, नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं, मग नियुक्ती द्या म्हणून। कारण ती अनुभवी पोरांसमोर उभ्या महाराष्ट्र बघतोय देव। मागचं एसीबीसीचं आरक्षण मान्य न्यायालयाने हेच आरक्षण रद्द केलं। पोरं आणखीन 4 वर्ष झाले ते लढते आत्तापर्यंत। आज ही लढतात, आत्ताही आझाद मैदानाला पोरं आहेत। काय अर्थ?